सुस्वागतम प्रेक्षक मंडळींनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडं जी रेखा असते म्हणजेच तिथे सावी तिला म्हणते की हे बघ, मग तू काळजी करू नको. आता रेखा तिचे कपडे सगळे काही सावीला देते. सावी तोंड बांधते रुमालाने आणि आता सावी तिकडे डबा घेऊन जायला निघते. आड्यावरती जे माणसं असतात ते बसलेले. तर आता ते दरोडेखोर ते बसलेले असतात, पत्ते खेळत असतात आणि ते आता त्या धैर्याला खूप त्रास देतात. धैर्याला खूप मारहाण करतात. धैर्य खाली पडलेलं असतं, त्याचे हातपाय बांधून टाकलेले असतात आणि आता ते पत्ते खेळत असतात. तेवढ्यात तो म्हणतो की मला राणी आली, राणी, या राजाची राणी आता फक्त माझी होणार आहे. आता राजा संपणार आहे. धैर्यला खूपच वाईट वाटत असतं गोष्टीचं. तेवढ्यात आता तिथे जी सावी आहे ती येते डबा घेऊन आणि आता लगेच तो एक माणूस म्हणतो, माझी रेखा आली बघा आपल्या सगळ्यांसाठी डबा घेऊन. चला सगळेजण जेवण करून घेऊयात आपण. दे रेखा आम्हाला जेवायला. आता जी सावी आहे ती सगळ्यांना जेवायला देते आणि ती आता तिकडे धैर्यकडे डबा घेऊन चाललेली असते आणि तो मग एक दरोडेखोर म्हणतो की हे बघ, तिकडे त्याला जेवायला द्यायचं नाही बरं का, एवढं थोडंच द्यायचं. तर ती म्हणते की हो. आणि आता लगेच सावी तिकडे जायला लागते. ती तिथे जाते आणि तिला धैर्याची अवस्था बघून तिला खूप धक्का बसतो. ती म्हणते की धैर्यांची अवस्था अशी झाली आहे. तिला खूपच आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. तर इकडं जी दामिनी आहे ती पोलीस स्टेशनला येते आणि पोलिसांना धमकावते, आजच्या आज माझा धैर्य मला सापडला पाहिजे, माझा धैर्य माझ्याजवळ पाहिजे मला, असं म्हणत असते. आणि आता ती त्यांना धमकावून तिथून आता सावी दामिनी तिथून निघते. तेवढ्यात बाहेर येते आणि सावीचे बाबा येतात आणि म्हणतात की हे बघ, दामिनी मुजुमदार, माझ्या सावीला पण सापडायला लावायचं नाही तर बघ, कारण की माझ्या मुलीने तुमच्या मुलावरती विश्वास ठेवून गेली आहे. ती मला पण माझी मुलगी पाहिजे आहे असं म्हणत असतात. तर आता दामिनी म्हणते, आम्हाला काय माहिती तुझी मुलगी कुठं आहे, असं म्हणते. आणि आता इकडं तिथे भास्कर येतो आणि ते विलास येतो आणि ते दोघे आता निघून जातात तिथून. तर इकडं आता सावीच्या बाबांना खूप टेन्शन आलेलं असतं, सावी कुठे असेल याचं. तर सावी धैर्यला आता जेवायला घेऊन येते, जेवायचं खाली ठेवते आणि आता धैर्य म्हणतो, सावी तुम्ही जेवलात का, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. सावी सावी म्हणते, धैर्य काळजी करू नका, मी आले तुम्हाला मी इथून घेऊन जाते. आणि सावी आता धैर्यच्या हाताने ते सोडते आणि त्याला हाताने ते धरून तिथून घेऊन चाललेली असते. तेवढा तिकडून जे माणूस आहे ते म्हणतात की ही कुठं गेलं आहे पोरगाचा, आवाज कमी येत नाही आहे पोराचा माणसाचा, त्याला बघून येऊ आपण. काहीच तरी आवाज आला तर इकडं सावी सगळा धूर करून देते. ते धुराचा वास आणि त्यात काहीतरी पेटलंय नेमकं आणि ते माणसं तिकडं बघायला जातात आणि सावी आता धैर्याला तिथून घेऊन निघते. तो माणूस ते बघतो तर आता तो सावीला त्यांना एकत्र बघतो. तर आता बघूया पुढील भागात नक्की काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.